आज काय घरी कुकीज बनवले काय? वाटते ना कुकीज आहे असं, पण नाही बरं का. वेगळी रेसिपी तयार केली मी आणि खूप छान आहे. आणि व्हिडिओलासुद्धा असं थोडंसं वेगळं रूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी, नवीन क्रिएटिव्हिटी. असं सिम्पल व्हिडिओ असला का तुम्ही लोक लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, म्हणून म्हटलं चला आपणही थोडंसं वेगळं करूया, छान वाटेल असं. छान वाटते ना. हाय हॅलो नमस्ते, शीतल्स लाईफमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज काय आणले शीतलने? तर आज आणले शीतलने मस्त टेस्टी, हेल्दी आणि प्रोटीनयुक्त रेसिपी. तुम्हाला नक्की आवडेल. मला तर खूप आवडते, माझ्या घरच्यांना आवडते, म्हणून मग मी करत असते अधूनमधून. तर म्हटलं चला आज करतेच आहे, तर मग तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी, म्हणून मग चला शूट करते. सोयाबीनची वडी घरात होती, स्वच्छ धुवून घेतली मस्त. आणि मग नंतर गॅस पेटून त्याच्यावर पातेलं ठेवलं आणि त्याच्यात पाणी टाकलं. आणि मग जी धुतलेली सोयाबीन वडी होती ती पाण्यात टाकून चवीपुरते मीठ टाकून मस्त बॉईल करून घेऊया आपण. आणि मग त्यासोबत आणखी काय लागणार आहे तर मोड आलेले कडधान्य. मग तुम्हाला हवं ते घेऊ शकता तुम्ही. मला मूग पाहिजे होते तर मी मूग घेतले. छान स्वच्छ निवडून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि हे माझं छोटंसं किचन, जिथे मी छान छान रेसिपी करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. मोड आलेले कडधान्य कधीही चांगलेच असते आपल्या आरोग्यासाठी. चवीला तर चांगलेच असतात, पण आरोग्यासाठी खूप चांगले असतात, म्हणून मग अधूनमधून आपण खायला पाहिजे. मग त्याच्यात मटकी असेल, मसूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, आणखी काय ते राजमा असेल, हे असे कडधान्य आपण अधूनमधून खायला पाहिजे. ते खूप आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. आपली सोयाबीन वडी बॉईल होत आलेली आहे, तिला अधूनमधून असं फिरून घ्यायचं. आणि मग नंतर गॅस बंद करून ये ना तसं झाकून ठेवायचं थोडा वेळ. आणि तोपर्यंत आपण रेसिपीसाठी लागणारी बाकीची तयारी करून घेऊया. एकदम सिंपल दिसते ना, पण खूप छान होणारी रेसिपी, एकदम टेस्टी आणि हेल्दी. त्यासाठी आपण घेतो आहे थोडंसं लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक. आता सोयाबीन वडीसुद्धा आपण त्या पाण्यातून काढून घेऊया, थोडी हलकी आपण बॉईल केलेली. आणि मग ती व्यवस्थित आपण त्या भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवून देऊ. थोडीशी गार पण व्हायला पाहिजे नाही का, एकदम गरम गरम आपण लगेच काही करणार नाही, म्हणून मग ते काढून ठेवूया बाजूला. आणि मग आपण जे काही लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतली होती ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. आणि मग नंतर हिरवे मूग आहे ते सुद्धा आपण टाकून घ्यायचे त्याच्यात. काहीतरी वेगळं चालू आहे बरं का आज रेसिपीचं, तुम्हाला नक्की आवडेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करा ही रेसिपी. आणि मग याच्यात आपण टाकणार आहे आपलं चवीपुरतं मीठ. मिठाशिवाय तर कुठलीच रेसिपी पूर्ण नसते. आणखी थोडीशी छान टेस्ट यावी म्हणून आपण जिरे घालणार आहे त्यात. मग जिरे टाकून घेतले आणि मग आता हे सगळं एकत्र मिक्स करायचे. त्याच्या आधी आपण जी बॉईल केलेली सोयाबीन वडी तीसुद्धा आपण टाकून घेणार आहे. सोयाबीन वडी खूप लोकांना आवडते, खूप म्हणण्यापेक्षा आवडतच नाही. पण मग तिला थोडंसं काहीतरी वेगळं रूप देऊन, वेगळं काहीतरी असं छान टेस्टी बनवायचं, हेल्दी, का ते आपल्याला पण आवडेल आणि आपले घरातले लहान मोठे सगळेच आवडीने खातील. म्हणून मग मी पण असं अधूनमधून असं काहीतरी नवीन करत असते. आता छान ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आपण सगळं. आणि पटकन मग त्याची छान अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहे. आणि मग पेस्ट झाल्यानंतर पुढची रेसिपी करायला आपण सुरुवात करणार आहे. खूप सिंपल आहे, फारसा टाईम नाही लागत, खूप मसाले नाही आणि ऑइल तर एकदमच कमी. तुम्ही बघितलं मी कुठलेही मसाले घातले नाही. छान आपण पेस्ट तयार करून घेतलेली. आणि मग ते व्यवस्थित घालून आपण आता ते परत एका भांड्यात काढून घ्यायचे.
सोयाबीन वडी, त्याच्यानंतर मोड आलेले मूग, आणखी आपण त्याच्यात वेगळं काहीतरी ॲड करणार आहे. ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. ते म्हणजे बेसन. थोडंसं बेसन घेतलं आहे, लोखंडी तवा ठेवला आहे मी छान, आणि तो गरम झाल्यानंतर ते बेसन टाकून घेतलेले आणि छान मस्त असे व्यवस्थित परतून घ्यायचे. खूप जास्त त्याला असं जळू द्यायचं नाही, हलकं हलकं भाजून घ्यायचं बेसन पीठ. ते कच्चं राहणार नाही याची आपण दखल घ्यायची. छान व्यवस्थित फिरून फिरून ते छान भाजलं गेलं बेसन, आणि बेसन भाजून झालं का एका प्लेटमध्ये आपण छान व्यवस्थित काढून घ्यायचे. आपण जे काही वेट लॉससाठी रेसिपी करत असतो त्याच्यात बऱ्याच रेसिपींमध्ये चणे म्हणा किंवा हे पीठ आहे हे आपण टाकायचं, कारण ते आरोग्यासाठी खरोखरच उत्तम आहे. हे तुम्हाला माहीत असेल. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असतात, पण कसे आपण विसरून जातो कामाच्या ह्याच्यात, नाही का. कोणीतरी आठवण करून दिली का लगेच आपल्याला लक्षात येतं. थोडंसं गार होऊ द्यायचं हे बेसन, आणि मग जी काय आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना त्याच्यात थोडं थोडं करून छान असं मिक्स करायचं आहे. म्हणजे त्याच्यात सगळे एकजीव व्हायला पाहिजे, नाही का. सगळी अशी टेस्ट आहे ना अशी मिक्स व्हायला पाहिजे अशी छान. म्हणून मग ते मूग आणि सोयाबीन वडी, हिरवी मिरची, आपलं अद्रक आणि लसूण, चवीपुरते मीठ आणि जिरे घातले होते आपण. तर आता जे भाजलेलं आपण बेसन पीठ ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मगच आपली रेसिपी एकदम अशी छान टेस्टी होणार आहे. काय असेल बरं रेसिपी आपण करतोय आज, खूप छान. मी आता वेट लॉस करते ना, जवळजवळ माझं आता 7-8 किलो वजन कमी झालेले. थोडा टाईम लागला. जूनपासून सुरुवात केली ती, जून, जुलै आणि हा ऑगस्ट आला. तर 2 महिन्यात मी जवळजवळ म्हणजे 7-7.5-8 किलोपर्यंत मी वजन कमी केलेले. आणि मग त्याच्यासाठीच मी अशा नवीन नवीन रेसिपी करत असते, आणि मग मला आवडल्या, छान झाल्या का मग ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आणि मग हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण त्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे, आणि तो सुद्धा छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. त्या सगळ्या मिश्रणमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. मग आणखी आपली रेसिपी टेस्टी होईल, खूप छान होईल. मी मगाचपासून सांगते तुम्हाला, आणि छान रेसिपी करते, टेस्टी रेसिपी करते, प्रोटीनयुक्त आहेत. आणखी काय वजन कमी करायला सुद्धा आपल्याला हेल्प होईल. तर मग ते आता सगळं मिक्स झाल्यानंतर आपण एकदाचं रेसिपी करूया. आपण काय करतोय, असं छान मिक्स झाल्यानंतर छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातात असं छान असं कुकीजच्या आकाराचं आपण तयार करून घेणार आहे. तर आपण करतोय प्रोटीनयुक्त एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी टिक्की करतोय आपण. सोयाबीनची टिक्की, सोयाबीन, मूग आणि त्याच्यात आपण थोडं बेसन घातलं, आणि मग हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कांदा, आणि अशी छान अशी आपली काय हेल्दी प्रोटीनयुक्त टिक्की तयार करतोय आपण. आणि खरंच ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. मला तर खूप आवडली, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. तुम्ही ट्राय करा, तुमची इच्छा असेल तर कधीतरी टाईम काढून. आता आपण छान नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे आणि थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं. थोडंसं तुम्ही बघितलं बस, एवढंच ऑइल पूर्ण पॅनवर आपण पसरून घेतो व्यवस्थित. थोडासा हलका असं गरम होऊ द्यायचा पॅन, खूप जास्त नाही गरम होऊ द्यायचा. आणि मग आता ते थोडंसं ऑइल टाकलं मी तुमच्यासमोर, ते छान पसरून घेतलं. आणि मी मगाशी तयार केलेली टिक्की होती, प्रोटीनयुक्त टिक्की, ती एक एक टिक्की आपण पॅनमध्ये ठेवून घेऊ. आणि गॅस एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे, आणि त्याच्यातच आपण टिक्की रोस्ट करून घेणार आहे, किंवा मग हाफ फ्राय म्हणा तुम्ही. असं थोडंसं ऑइल लावून ते आता पॅनमध्ये ठेवली, आणि याला आपण ठेवणार आहे वरून झाकण. तर एका साईडने आपण असं 5 मिनिट ठेवायचे, मंद आचेवर ठेवायचं आहे.
आपली टिक्की इतकी छान, इतकी टेस्टी होते का तुम्ही विचारूच नका. आरोग्यासाठी उत्तम आहेच, हेल्दी आहेच, पण मग टेस्टीसुद्धा खूप जास्त आहे आणि इतकी छान दिसते ना ती. असं वाटतं कुकीज तयार केलं काय मम्माने, असं माझ्या बच्चूला पण वाटलं. आणि मग हे तयार केलं तर याच्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीच्या छान वेगवेगळ्या भरपूर चटणीचे प्रकार असतात. कुठलीही चटणी तुम्ही तयार करू शकता ते खाताना त्याच्यासोबत खायला. तर मी आज म्हटलं, मी अचानक प्लॅनिंग केलं का आपल्याला हे करायचं आहे, म्हणून मग मी काय केलं, घरात दही होती आणि मग थोडीशी कमी तिखट असलेली हिरवी मिरची मी फ्राय करून घेतली. बघा बरं, 5 मिनटानंतर हळूहळू ती टिक्की फिरून घ्यायची आणि मग एका साईडला सरकून घेतली मी आणि थोडीशी जागा झाली तर मग दुसरी टिक्की पण तिथं ठेवून घेतलेली. बघितलं ना तुम्ही, मी म्हणजे सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवली. तुम्ही सहज करू शकता ही रेसिपी, तुम्हाला समजेल अशा साध्या सोप्या भाषेत आणि एकदम सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला मी दाखवली, तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. सो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे येणारे छान छान टेस्टी हेल्दी रेसिपीचे व्हिडिओ, शीतल कुठे फिरायला गेली, देवदर्शनाला गेली, घरातले छोटे मोठे व्हिडिओ, त्याच्यानंतर शॉपिंगला कुठे जाते, अशा मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. पण कधी बघायला भेटतील, जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा. बघा बरं, टेस्टी आणि हेल्दी टिक्की मी करते आहे आणि बाकीची टिक्की रेडी झालेली आहे आणि मी ते खाण्यासाठी घेतली. तुम्हाला मी सांगितलं मगाशीच, दही घेते आणि मग मिरची फ्राय केलेली आहे. टिक्की फिरवताना अजिबात घाई करायची नाही आणि पॅनला ते अजिबात चिपकत नाही, म्हणून मग ते अलगद असं त्याला फिरवून घ्यायचे. तर मी दहीसोबत टिक्कीचा आस्वाद घेते आणि खरोखरच खूप छान झालेली टिक्की माझ्या घरातल्यांना तर आवडली. तुम्हाला पण नक्की आवडेल. किती छान दिसते बघा बरं, आहे की नाही. अशा सुंदर हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये आपण भेटूच. तोपर्यंत तुम्हीसुद्धा रेसिपी ट्राय करा आणि प्रोटीनयुक्त टिक्की खा आणि घरातल्यांनाही खाऊ घाला. आपण अशा मस्त व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.